आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पुण्यात आहे। पुण्यातील गुंडांवर पोलिसांची करडी नजर आहे। पुण्यातील सर्व गुंडांच्या टोळ्यांवर पोलीस आता वॉच ठेवणार आहेत। पुण्यामधील कुख्यात गुंडांच्या टोळ्यांच्या जुन्या गुन्ह्यांचा तपास सुद्धा केला जाईल। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निलेश घायवळ, गजा मारणे, टिपू पठाण, बंडू आंदेकर या टोळ्या पोलिसांच्या रडारवर आलेल्या आहेत। टोळ्यांची आर्थिक व्यवहाराचा आढावा घेण्याचा आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। अधिकची माहिती जाणून घ्या, रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। रेवती, काय अपडेट आहे? तुझ्या खरं तर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे। कारण पुण्यातले जे गँग वॉर आहेत किंवा जे गुंड आहेत, जे गँग्स चालवतात वेगवेगळे, अशा अनेक जवळपास 100हून अधिक टोळ्या या सक्रिय पुन्हा एकदा झालेल्या पाहायला मिळतात। त्यातच निलेश घायवळचं नाव देखील वर आलं, बंडू आंदेकर आणि कोमकर यांचं देखील नाव वर आलं। तर त्याच पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलिसांचे जे आयुक्त आहेत अमितेश कुमार, त्यांनी असे आदेश काढलेले आहेत की जेवढ्या कुठल्या टोळ्या आहेत त्यांचे सगळे पार्श्वभूमी, आधीचे केलेले गुन्हे याचा तपास होणार। त्यासोबतच हे जे गुंड आहेत, यांच्या ज्या टोळ्या आहेत, यांचं आर्थिक साम्राज्य कुठल्या बळावरती उभं राहतं याचे देखील चौकशी करण्यासाठीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। आणि त्यामध्ये बंडू आंदेकर, गजा मारणे, निलेश घायवळ, टिपू पठाण हे रडारवरती असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। ऋतुजा, रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून होत असलेल्या पावसामुळे कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। पांढरं सोनं